त्यागमूर्त तू, शांतचित्त तू, योगरूप संसारी, दया प्रेम अन मानवतेचे प्रतीक तूच ईश्वरी. सिद्धमूर्ती सिद्धार्थ गौतम सकलांचा स्वामी, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. भगवान गौतम बुद्ध विश्वाला शांतीचा संदेश देणारे, संपूर्ण विश्वाला कल्याणाची, आकांक्षांची, सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी आणि मोह आणि माया या षड्रिपूंपासून सुटका करत सिद्धार्थाचा, तथागत बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. वैशाख शुद्ध पौर्णिमा, तथागत बुद्धांचा जन्म, त्यांना ज्ञानप्राप्ती आणि त्यांचा महापरिनिर्वाण दिन या तीनही घटना याच दिवशी झाल्यानं हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा करण्यात येतो. पौर्णिमा म्हणजे शुक्ल पक्षाचं चंदेरी लेणं मिरवणारी रात्र. प्रत्येक जीवाच्या आयुष्यात त्याला अपूर्व शांतीचा अनुभव घेता यावा आणि प्रज्ञा, शांती, अहिंसा, करुणा या स्वरूपात स्वतःकडे बघत जगात शांतता प्रस्थापित करता यावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा विश्वशांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. भगवान गौतम बुद्धांची 2579वी जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 126वी जयंती. त्यांच्या विचारातून विश्वामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी आणि युद्ध, खून, मारामाऱ्या, हेवे दावे या सगळ्यातून बाहेर निघून माणूस म्हणून जगण्याचा मार्ग निघावा हा शांततेचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत प्रथमच या विश्वशांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्थळ होतं गेटवे ऑफ इंडिया, मुंबई. वेळ संध्याकाळी 6 वाजता. हळूहळू हा संपूर्ण परिसर माणसांनी फुलायला लागला. मागे समुद्राच्या लाटा आणि खंबीरपणे, तटस्थपणे उभा असलेला गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्या समोर भव्य अशा रंगमंचावर तथागत भगवान गौतम बुद्धांची शांत आणि प्रसन्न भव्य अशी मूर्ती. समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती. प्रथम विश्वशांती रॅलीनं या ऐतिहासिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. कालाघोडा ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गातून शांतीचा संदेश देत ही रॅली नियोजित स्थळी पोहोचली. कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नामदार रामदासजी आठवले, केंद्रीय राज्यमंत्री गृह नामदार किरण रिजिजू, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार विनोद तावडे, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग माननीय नामदार राजकुमारजी बडवले, नामदार महादेवराव जानकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे, मुंबईचे खासदार अरविंद सावंत, विधानसभा सदस्य राजपुरोहित, श्रीलंकेच्या राजदूत सरोजा सिरिसेना, थायलंडचे राजदूत माननीय एकापोल पोलपिपट यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आलं. याच वेळी बौद्ध भिक्खू संघानं बुद्ध वंदना सादर केली. बुद्धं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि,
द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि समं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि सिद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि पाणातिपाता वेदमणि शिक्षापदं समादियामि. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी प्रास्ताविकातून आपली भूमिका विशद केली. Ministry of Social Justice is working as per principle of state socialism embodied in Constitution of India. Various social reformatory schemes has been introduced by our department as an affirmative action for social change. It is for the first time government is celebrating the 2579th birth anniversary of Lord Gautam Buddha and 126th birth anniversary of Dr. B.R. Ambedkar at this historic heritage site of Gateway of India. It will spread the message of their teaching of peace, non-violence and egalitarian society based on equality, liberty, fraternity and social justice. We hope our international relations with Buddhist countries whose ambassadors are present here will be henceforth much more strengthened in future. थायलंडचे राजदूत एकापोल पोलपीपट यांनी शुभेच्छा दिल्या. Thailand and India relations dated back for many centuries. We share culture and among others. This year is special for us as we are celebrating 70 years of diplomatic relations between the Kingdom of Thailand and the Republic of India. Therefore, it is an opportune time for Indian friends to discover Thailand, develop partnership with Thai, do business with us. आणि एका थाई नृत्यानं या शांती परिषदेत रंग भरले. भगवान गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आणि या शांती परिषदेमागचा नेमका हेतू विशद करणाऱ्या चित्रफितीनं एका वेगळ्याच वातावरणाची निर्मिती केली. सुवर्णांकित राजमहालाच्या चिरेबंदी भिंतींच्या बाहेरचं जग त्यांना बघायचं होतं. निसर्ग आणि माणसांची विविध रूपे त्यांना अनुभवायची होती आणि बघता बघता हा दिवस त्यांच्या आयुष्यात आला देखील. युवराज सिद्धार्थाच्या आगमनासाठी नगरी सज्ज झाली. नगरजन सिद्धार्थाचं अभिवादन करू लागले. पण सिद्धार्थांना त्याचं फारसं सोयरसुतूक नव्हतं. त्यांचं लक्ष वेधून घेतलं ते एका वृद्ध महिलेनं, जिचं शरीर जरा जर्जर झालं होतं. दृष्टी अधू झाली होती. त्या वृद्धीला बघून सिद्धार्थांचं मन विचलित झालं. त्यांनी सारथ्याला प्रश्न केला, या महिलेची अशी अवस्था का झाली असावी? तेव्हा सारथी उत्तरला, हे युवराज, ही माणसाची वृद्ध अवस्था आहे. आपण सारेच एक दिवस या अवस्थेला पोहोचणार आहोत.
म्हातारपण हे अटळ आहे. पुढे त्यांना एक आजारी मनुष्य दिसला आणि त्याही पुढे त्यांनी एक प्रेतयात्रा बघितली. म्हातारपण, असाध्य आजारपण आणि अखेर मृत्यू या गोष्टी अटळ आहेत हे त्यांना सांगण्यात आलं. तसं त्यांनी फारसं दुःखही पाहिलं भोगलं नव्हतंच, पण एवढ्याशा दुःखाच्या दर्शनानेही त्यांचं राजवंशी अस्तित्व उद्ध्वस्त झालं. ही वेदना उराशी कवटाळून ते तडक निघाले. दुःखाचं मूळ कारण शोधण्यासाठी त्यांनी सर्वसंग परित्याग केला. पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल यांचा निरोप घेऊन ते निघाले. गया इथं एका पिंपळ वृक्षाखाली ते ध्यानस्थ बसले. दीर्घ तपश्चर्येनंतर सिद्धार्थांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध झाले. त्यानंतर मान्यवरांचं मंचावर आगमन झालं. निळ्या प्रकाशात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. राज्यमंत्री नामदार दिलीप कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर या देशामध्ये लाखो नागरिकांनी बाबासाहेबांच्या समवेत बौद्ध धर्माचा स्वीकार केला, बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि त्यानंतर या देशातील लाखो नागरिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलेलं आहे. आणि 1956 ते आज 2017 पर्यंत थोडंसं मागे वळून जर पाहिलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं, त्यांच्या विचाराची शिदोरी पाठीशी घेऊन या राज्यातल्या, या देशातल्या नव्हे तर जगातल्या अनेक नागरिकांनी बाबासाहेबांचे विचार, या विचाराला मनामध्ये ठेवून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये मार्गक्रमण केलेला आहे. की सारं जग आज एका वेगळ्या परिस्थितीतून जात असताना कोणता मार्ग अवलंबायचा ह्याच्यामध्ये सारेच गोंधळलेले आहेत. आणि अशा वेळेला एक विश्वशांती परिषद घेण्याचा विचार माझ्या राज्यातील सरकारमधील बडोले आणखी आमचे मित्र दिलीप कांबळे यांच्या मनात यावा. त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भरभरून आशीर्वाद द्यावेत आणि इतकी चांगली परिषद भारताच्या प्रवेशद्वारावर आयोजित केली याच्यासारखा आनंदाची गोष्ट नाही. मी त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छाही देतो. या देशात, या जगात जात कोणती असेल तर ती फक्त माणूस म्हणून आणि धर्म कोणता असेल तो माणुसकीचा धर्म, याच्यापेक्षा आणखी मोठी गोष्ट नाही असं मला वाटतं. त्या माणुसकीच्या धर्मामध्ये माणसाला माणसानं माणसासारखं वागवलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं शांतीचा मार्ग सांगितला. मला त्यातलं एक वाक्य खूप आवडतं त्यांचं, की तुम्ही जगासमोर एक दिवा धरा, तो तुमच्यापुरता प्रकाश देणार नाही, समोरच्या माणसाला पण मार्ग दाखवेल. आणि त्यांनी तो मार्ग दाखवला शांतीचा. तो शांतीच्या मार्गाची सुरुवात विश्वशांती परिषदेनं मुंबईत व्हावी, या मुंबईचं वैशिष्ट्य आहे. साऱ्याच गोष्टींच्या क्रांती इथं होतात, आध्यात्मिक क्रांतीसुद्धा इथं होते आणि आज शांतीची क्रांतीसुद्धा इथं होत असेल तर त्याच्यासारखी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट नाही. या कार्यक्रमासाठी विशेषत्वानं उपस्थित श्री किरण रिजिजू यांनी शांततेचा संदेश जगभर जाणार असं म्हणत आपले विचार व्यक्त केले. हे बुद्ध भगवान, भारत को इतना शक्ति दे कि हमेशा वो विश्व का नेतृत्व करता रहे. ये मिलिट्री से जो आप किसी को कब्जा करना, ताकत के दम पर दुनिया को कब्जा करना, ये टेम्पररी चीज है. लेकिन आध्यात्मिक रूप से स्पिरिचुअली आप किसी को अगर कंट्रोल करता है तो वो परमानेंट चीज होता है. इसलिए भारत विश्व का हमेशा से नेतृत्व करते आया है. और ये जो शांति का संदेश भारत के धरती से जो फैलते दुनिया में, जो पूरे विश्व में फैला हुआ है, ये चीज आपको देखने को फिर मिल रहा है. जापान का प्रधानमंत्री ने कहा कि भारत प्राचीन काल से विश्व का नेतृत्व किया है. भारत फिर से विश्व का नेतृत्व
कर रहा है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में। ये बहुत बड़ी बात है हमारे लिए। आपल्या विस्तृत भाषणातून नामदार राजकुमार बडोले यांनी या परिषदेमागचा हेतू स्पष्ट केला। भगवान बुद्धाची प्रज्ञाशील व करुणा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून दिलेला समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्याचे जतन व्हावे, हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे। आज देशादेशात सीमावाद, आतंकवाद, हिंसाचार, दहशतवाद असे अनेक प्रश्न निर्माण झाले असताना भौतिक आणि सुखाच्या क्षणिक सुखाच्या मागे लोक पडताना दिसत आहेत। महाराष्ट्र शासनाने मागच्या 2 वर्षात जी अनेक कामं केली त्या संदर्भात या ठिकाणी मी काही सांगणार नाही, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांचा जो संदेश आहे, सर्वांना घरं दिली पाहिजे, सर्वांना रोजगार दिला पाहिजे, सर्वांना न्याय दिला पाहिजे आणि त्याच दृष्टीने राज्य सरकार काम करत आहे। विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक जे पालीमध्ये आहेत त्याला मराठीत भाषांतर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून ज्या लोकांची होती, राज्य शासनाने, सामाजिक न्याय विभागाने आम्ही तो काम घेतला आहे आणि ते मराठीत त्याचं भाषांतर आम्ही करत आहोत। बुद्धाचा धम्म या देशालाच नव्हे तर जगाला नेईल आणि मगाशी आमचे किरण रिजिजू साहेब म्हणालेत त्याप्रमाणे हा देश नक्की संपूर्ण जगाचं नेतृत्व करेल अशी अभिलाषा मी या ठिकाणी व्यक्त करतो। तर नामदार रामदासजी आठवले यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत उपस्थितांची मनं जिंकली। पण बुद्धाचा जो विचार होता तो विचार हा समतावादी विचार होता, प्रज्ञाशील करुणेचा विचार होता, आत्मदीप भवचा संदेश देणारा विचार होता, शांतीचा विचार होता। बुद्धाचा विचार अशा वाऱ्यासारखा विचार, वादळासारखा विचार नाही, तो झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्यासारखा तो विचार आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी मी एवढंच सांगतो की जेव्हा उभे होते विषमतेचे ढग, जेव्हा उभे होते विषमतेचे ढग, तेव्हा बुद्धाने जिंकले होते सारे जग। साऱ्या जगामध्ये बुद्धाचा विचार जाऊन पोचलेला होता आणि म्हणूनच जे ते विचार असतो शुद्ध ते आपणाला पाहायला मिळतो गौतम बुद्ध। जे ते विचार असतो शुद्ध ते आपणाला पाहायला मिळतो गौतम बुद्ध। अरे आम्हाला नको आहे कसलं युद्ध, आम्हाला हवा आहे आमचा आवडता गौतम बुद्ध आणि त्या गौतम बुद्धाच्या विचाराप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे। मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने या शांती परिषदेला वेगळीच दिशा मिळाली। मी महाराष्ट्र सरकारचा सामाजिक न्याय विभाग आणि विभागाचे मंत्री सन्माननीय राजकुमार बडोलेजी यांचे अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा विश्व शांतीची ही यात्रा, विश्व शांती परिषद आज गेटवे ऑफ इंडियावर त्यांनी भरवली। ही देखील एक अत्यंत महत्त्वाचा योगायोग आहे की 26/11ला ज्या ताज हॉटेलमध्ये आतंकवाद्यांनी हमला करून हिंसेनं विजय मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि ते विजय मिळवू शकले नव्हते, त्याच ताज हॉटेलच्या समोर अहिंसेचा संदेश देणारी विश्व शांती परिषद आज या ठिकाणी होते आहे, हे खरोखर महत्त्वाचं आहे। मगाशी रामदासजी म्हणाले की जगामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू आहे, पाकिस्तान असेल, अनेक देश असतील, या देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसेची प्रवृत्ती आहे। पण जगाच्या इतिहासामध्ये आपण हे बघितलं आहे की तलवारीनं जग जिंकण्याचा प्रयत्न करणारे जेवढे म्हणून सेनानी जगभरामध्ये गेले त्यांच्यातला कोणीच जगावर विजय मिळवू शकला नाही आणि बहुतांश लोक पराजित जर कुठे झाले असतील तर या भारतभूमीमध्ये आल्यानंतर ते पराजित झाले। पण त्याच वेळी तलवारीशिवाय विचाराने, अहिंसेनं, शांतीनं, संस्कारानं हे जग निश्चितपणे जिंकता येतं, हे तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला दाखवून दिलं। आणि जगामधल्या पुढारलेल्या देशांमध्ये त्यांनी कितीही प्रगती केली तरी देखील
त्या प्रगतीच्या मागे आज जे अधिष्ठान आपल्याला दिसतं ते तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचं अधिष्ठान आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच जपानसारखा आणि आज ज्या प्रकारे चीन असेल, ज्या प्रकारे साऊथ ईस्ट एशिया असेल, याच्यावर आपण हा विचारांनी मिळवलेला विजय आहे. हा खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांनी जे विचार दिले त्या विचाराच्या आधारावर शांतीने मिळवलेला जो विजय आहे तो विजयच चिरकाल टिकणारा विजय आहे. आणि म्हणून जे आत्ता रामदासजी म्हणाले, आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे, खऱ्या अर्थानं जगालाही युद्ध नको आहे, जगालाही बुद्ध हवा आहे, बुद्धाचा विचार हवा आहे, हे आपण सगळ्यांनी निश्चितपणे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. या प्रसंगी बौद्ध भिक्खूंना चिवरदानही करण्यात आलं. संध्याकाळ सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजली. विविध भारतीय शास्त्रीय नृत्य शैलीतून गौतम बुद्धांच्या जीवनातील काही प्रसंग रसिकांसमोर उभे करण्यात हे नृत्य कलाकार यशस्वी झाले. एकूणच नृत्य नाटिका, गाणी आणि मूर्तिकार विजय बुऱ्हाडे यांचा सत्कार असा हा भरगच्च कार्यक्रम. आणि त्यानंतर बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी आभार प्रदर्शन केलं. तथागत गौतम बुद्ध यांचे मानवतेचे, शांतीचे, अहिंसेचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्यायाचे, प्रसमाजवादाचे, समतेचे विचार या परिषदेच्या निमित्तानं विविध मान्यवरांमार्फत मांडले गेले. विविध बौद्ध राष्ट्रातील राजदूत या जयंती उत्सवात आल्यानं सांस्कृतिक दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंध विकसित होण्यास मदतच होणार हे निश्चित.